कोल्हापूरची मराठी मुलगी म्हणजेच कृष्णाली. अँड गुड मॉर्निंग. तर आज सकाळी सकाळी ऑलिव्ह आलेला मला उठवायला आणि झोपेत ना उठल्या उठल्या हा माणूस एवढा मोठा राक्षस माझ्या तोंडासमोर दिसला. मला घाबरले होते मी ॲक्च्युली. बट येस, आम्ही आता खाली आलोय आणि मी इवन चहा पण पिलाय. आज मला एक शूट आहे, सो आज मी शूटच्या इथे पण ब्लॉग करणार आहे. यो म्हणजे एक दिवस मी न्यू स्किल्स अपडेट करत चालली आहे. सो येस, आता मी थोड्या वेळात आवरते आणि मग नंतर मी शूटला जाणार आहे. तिथनं पुढे आय डोंट नो काय करायचं. लेट्स सी, लेट्स गो. हां, याला पण माहिती आहे, याला सगळं माहिती असतं. मग बोलायला लागला आणि हा खूप म्हणजे लाईक वन इयर नाही, जेव्हापासून आला त्याच्यानंतर लाईक 6-7 मंथ नंतर हा खूप 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 बोलायला लागला. म्हणजे काय काय बोलतो, मम्माला मम्मा म्हणतो, बरोबर मम्मा बोलतो, नंतर मॉम म्हणतो, मग नंतर अजून काय म्हणतो, आय करतो, अँड नो म्हणतो, मग म्हणतो आता म्हणला तसा. अजून खूप काय काय बोलतो. लेट्स गो. सो दिस इज द ड्रेस फॉर टुडे. आजच्या शूटला मी हे घालणार आहे आणि हा ड्रेस तुम्ही आधी बघितला असेल माझ्या अकाउंटवर इन्स्टाच्या. मी हा माझ्या प्री बड्डेला घातला होता आणि मस्त समरी वाईब देतोय. सो समर आहे, समरचं शूट आहे, सो समरी ड्रेस. सो लेट्स गेट रेडी. कोल्हापूरमध्ये एवढी गर्दी झाली आहे, त्या पेट्रोल पंपाच्या इथे लाईनी लागल्यात. म्हणजे का एवढं का पॅनिक होताय तुम्ही लोक, मला कळतच नाहीये. एक लॉजिक लावा, जर पेट्रोल पंपवाल्यांनी तुम्हाला 3-3, 4-4 तास लाईन मध्ये थांबून घेतलंय म्हणजे त्यांच्याकडे मागे साठा आहे. जर त्यांच्याकडे काहीच नसतं तर त्यांनी तुम्हाला कधीच घालून टाकलं असतं. तो एक दिवस थांबा, उद्या परवामध्ये सगळं नॉर्मल होईल. जास्त त्या पेट्रोल पंपाच्या इथे गर्दी करू नका, कारण का अख्ख्या सिटीमध्ये एवढी गर्दी झाली आहे म्हणजे आम्हाला घुसायला जागा नाहीये कुठे. हॅलो गाईज, तर आता आम्ही आलेलो आहोत परत आणि चिट्टी पण झालेली आहे. तर रस्त्यावर एवढं घाण मरणाचं ट्रॅफिक आहे, म्हणजे लोक वेड्यासारखी ते पंपावर तुटून पडली आहेत. बट लीव दॅट. तर आज मला पोळी भाजी खायचा कंटाळा होता, म्हणून आज आम्ही करतोय सँडविच. कुठलं तरी डिफरंट करणार आहे, कारण का नॉर्मल सँडविच खाऊन पण बोर झालाय मला. लेट्स ट्राय काहीतरी वेगळं करूया. मी घेतलेला आहे मैदा, बिकॉज वी डोंट हॅव चीज आणि त्याच्याऐवजी आम्ही ह्याचं चीज बनवणार आहे आणि ह्याच्यात आम्ही दूध घालणार आहे, लाईक ऑलमोस्ट व्हाईट सॉस पास्ता जसं करतात तसं. सो हिअर इज तूप आणि मी घेतलं ऑनियन, टोमॅटो आणि कॅप्सिकम आणि ही आपली स्लरी. वी हॅव टू सॉटे दिस प्रॉपरली. नाउ वी हॅव टू ॲड दिस स्लरी. ब्लॅक पेपर ॲड करूया. ऑरिगॅनो 2 डन. तर आता मी लावलेली आहे चटणी ब्रेडला. दिस इज ऑप्शनल ॲक्च्युली. सॉस, एका ब्रेडला चटणी, एका ब्रेडला सॉस. आता आपण हे जे आपलं आहे मिक्सचर ते इथे स्प्रेड करूयात. नाव दिस विल गो इन द ग्रिलर. टोमॅटो एक्स्ट्रा होता होता म्हणून मम्माच्या सँडविचमध्ये आपण टोमॅटो खपवतोय, कारण का ती काही पण खात असते. कॅप्सिकम पण एकदम. आणि शी इज अ बिग फॅन ऑफ ॲलोपिनोज, आपण ॲलोपिनोज पण घालूयात. ॲलोपिनोज बस का, अजून एक. याक, मला आवडत नाही ॲक्च्युली, बट मी टेस्ट केलं परवा, छान लागलं. गाईज, वेलकम टू पालथी धंदे विथ कृष्णाली. आणि आज मी केलेलं आहे कुठलं तरी वेगळं सँडविच. त्यात कुठलं तरी वेगळं स्टफिंग आहे, माहीत नाही आहे कुठे, डायरेक्टेड नाही आहे यूट्यूबला वगैरे. हे माझं डोकं आहे, टेस्ट की कसं लागतंय. अँड येस, दॅट्स इट फॉर द व्लॉग गाईज. आता आम्ही चाललेलो आहोत झोपायला. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. सबस्क्राईब टू माय चॅनल, लाईक दिस व्हिडिओ, अँड ऑल्सो फॉलो माय इंस्टाग्राम अकाउंट. बाय गाईज, गुड नाईट.